नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. ज्या लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळाले नाही त्या लाभार्थ्यांना आता लवकरच या महिन्यामध्ये देखील अनुदान मिळणार आहे. आता याविषयी तुम्हाला काय करावं लागेल 2500 रुपये मिळण्यासाठी, तसेच का तुम्हाला पैसे मिळाले नाही, तुमची चूक कुठे आहे व इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, वारंवार मला लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो आहे की सर, आम्ही दिव्यांग आहेत, आम्ही पात्र लाभार्थी आहेत आणि तरी देखील आम्हाला अनुदान मिळालेले नाही. जवळजवळ 35 ते 40 हजार दिव्यांग लाभार्थी अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची नोंद जी आहे तर ती अद्याप झालेली नाही आणि त्यांना फक्त 1500 रुपये मिळालेले आहे आणि त्यामध्ये तुमचा समावेश आहे. त्यामुळेच आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण खरी आणि सर्वात आधी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सर्व चर्चा झाल्यानंतर सामाजिक न्याय विभाग असेल किंवा संबंधित विभागाचे कर्मचारी असतील, अशा सर्व लोकांशी चर्चा झाल्यानंतर आता अधिकृत माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत. तर बघा, तुम्हाला अनुदान का मिळाले नाही याचं मुख्य हे कारण आहे की तुमची जी नोंद आहे तर ती पोर्टलवरती दिव्यांग म्हणून झालेली नाही. तुम्हाला माहिती आहे की योजना कुठल्या कुठल्या आहेत, तर एकतर संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ निराधार योजना आहे, त्यानंतर इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना, त्यानंतर जे आहे तर ते दिव्यांग पेन्शन योजना आहे. अशा काही योजना आहेत, परंतु त्या योजनेमध्ये नाव ऑनलाईन करत असताना जेव्हा तुमची DBT ॲक्टिवेट केली जाते, आधार कार्ड लिंक केलं जातं, किंवा जेव्हा तुमचे SAS पोर्टल जे आहे सामाजिक न्याय विभागाचं, त्या पोर्टलवरती जेव्हा डिटेल्स टाकले जातात तर त्या काळामध्ये बघा, त्या काळामध्ये संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का असा प्रश्न तिथे विचारला जातो. आणि जर तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, अपडेटेड सर्टिफिकेट असेल, तर संबंधित जे अधिकारी आहे म्हणजे जे तुमचं काम करणारे अधिकारी आहेत तहसीलचे, तर ते हो संबंधित लाभार्थी दिव्यांग आहेत हो. तसेच त्यांचा UDID नंबर पुढीलप्रमाणे आहे, म्हणजे तुमच्या याच्यावरती जो MH पासून सुरू होणारा UDID नंबर आहे तो देखील त्यांना टाकावा लागतो. आणि लाभार्थी नोंद कन्फर्म करा किंवा लाभार्थी स्थिती जाणून घ्या असा पर्याय असतो. मग तिथे ओके केल्यानंतर तुमची जी स्थिती आहे तर ती कन्फर्म होऊन जाते, म्हणजे नोंद जी आहे तर ती घेतल्या जाते. तर अशा प्रकारे पहिले काय होतं की पहिले हे ऑफिसमध्ये नोंद ठेवावी लागायची, जरी नंबर चुकला असेल किंवा 1-2 आकडे इकडे तिकडे झाले तरी चालायचे. परंतु आता ऑनलाईन पोर्टलमध्ये असं होत नाही, कारण जर तुमचा UDID नंबर चुकला असेल किंवा काही थोडंसं जर इकडे तिकडे झालं तरी तो नंबर मॅच होत नाही आणि तिथे एरर येतो. आणि मग काय होतं की बऱ्याचदा लोकांकडे अधुरं नॉलेज असल्यामुळे, तुम्हाला तर माहिती आहे की आपली महाराष्ट्रातले जे एम्प्लॉईज आहेत तर ते किती योग्य पद्धतीने किंवा किती फास्ट काम करतात. बऱ्याचदा असं होतं की ते एरर आल्यामुळे ओके करून देतात, डिटेल्स नॉट मॅच, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू ओके असं काहीतरी ऑप्शन येतं. मग तिथे नॉट मॅच झालं, ओके केलं की पुढे तुम्हाला कंटिन्यू जाण्यासाठी ऑप्शन येतं. मग बऱ्याच लाभार्थ्यांसोबत असं झालं आहे की त्यांचे डिटेल्स मॅच न झाल्यामुळे देखील, म्हणजे त्यांचा UDID नंबर किंवा त्यांची UDIDवरती असणारी नाव, आडनाव, वडिलांचं नाव किंवा जन्मतारीख या सर्व गोष्टी आणि आधार कार्डवर असणार, यामध्ये जरी काही फरक असला तरी देखील छोटा मोठा एरर येतो, कारण तुम्हाला माहिती आहे की ही सर्व ऑनलाईन प्रणाली आहे. त्यामुळे या अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे. आणि असं झाल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढील कारण काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया. बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना आपण सांगितलेलं होतं की तुम्ही UDIDची जी EKYC आहे तर ती कंप्लीट करून टाका, जेणेकरून आधार कार्ड नंबर जरी एंटर केला पुढील अधिकाऱ्याने तरी तुमचे UDID आहे असं लगेच पटकन लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही UDID कार्ड लिंक केलं असेल आणि फक्त आधार कार्ड नंबर जरी सर्च केला वेबसाईटवरती तरी देखील संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे. त्याचा UDID नंबर पुढीलप्रमाणे आहे, MH पासून स्टार्ट होणारा, MH28 असा काहीतरी स्टार्ट होणारा आहे. अशा पद्धतीची माहिती वेबसाईटवरती शो होत असते. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही EKYC केली नसेल तर पटकन EKYC करून टाकणं गरजेचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तर फक्त 1500 रुपये मिळालेले आहे आणि 2500 रुपये मिळालेले नाही. आता या महिन्यामध्ये तुम्हाला 2500 रुपये मिळण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा,
या महिन्यामध्ये जे आहे तर ते 2500 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला पुढील कामे करावी लागेल. आता कुठली कामे आहेत, तर जे तुमचं UDID कार्ड आहे, जे तुमचं UDID कार्ड आहे, आधार कार्ड आहे आणि डिसेबिलिटी कार्ड आहे, या तिन्ही याचे झेरॉक्स काढायच्या आणि त्या संबंधित विभागाकडे नेऊन द्यायच्या. त्यांना सांगायचं की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, परंतु मला या महिन्याचा लाभ दिव्यांग या कॅटेगरीतून मिळाला नाही, म्हणून मला 1000 रुपये कमी आलेले आहे, हे त्यांना पटवून द्यायचं. त्यानंतर त्यांना सांगायचं की तुम्ही माझी ऑनलाईन नोंद जी आहे तर ती हँडिकॅप म्हणजेच दिव्यांग या कॅटेगरीतून करा आणि हे माझं सर्टिफिकेट आहे. आता ते तुम्हाला उत्तर देतील की आम्हाला असे आदेश नाही आहे, आम्हाला अजून सांगण्यात आलेलं नाही आहे. तर तुम्ही 2 दिवस वाट बघा. आता काही दिवसातच एक नवीन सर्क्युलर जे आहे तर ते येणार आहे की महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयांना कळविण्यात येते की दिव्यांग असणाऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी दिव्यांग पोर्टल म्हणजेच SAS सामाजिक न्याय विभागाचं संजय गांधी निराधार योजना पोर्टल यावरती सर्व लाभार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात यावी, अशा प्रकारचं लवकरच आता सर्क्युलर काढलं जाणार आहे, अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. आणि हे खरं आहे, लवकरच तुम्हाला 2 ते 3 दिवसात किंवा 8 दिवसात ते सर्क्युलर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इथे पाहायला मिळणार आहे. तर ही अधिकृत माहिती आम्ही तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, ही माहिती आवडत असेल, तर इतरांपर्यंत माहिती शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्ही ही कामं करू शकता. त्यानंतर त्यांना ते झेरॉक्स द्यायची, शक्य झालं तर एक लेखी द्या, म्हणजे एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम काय आहे. लेखी दिल्याने काय होतं की त्यांना तुमचं म्हणणं काय आहे ते समजतं. त्यामुळे तुम्ही त्यांना जर लिहून देऊ शकत असाल, म्हणजे तुम्हाला जर लिहिता योग्य प्रकारे येत असेल थोडंफार, तर तुम्ही लिहून देऊ शकता की सर मी दिव्यांग आहे, परंतु तरी देखील मला रेग्युलरमध्येच पैसे मिळालेले आहे, म्हणजे 1500 रुपयेच मिळालेले आहे. तसं बघायला गेलं तर मला 2500 रुपये मिळणं गरजेचं होतं किंवा आवश्यक होतं, परंतु ते मिळालेलं नाही. त्यांना समजून जाईल आणि लगेचच तुमचे ते डॉक्युमेंट्स रिसीव्ह करतील आणि पुढे कारवाई करणार आहे. आता एवढं सारं करून देखील जर एखाद्या तहसील कार्यालयामध्ये तुमचे डिटेल्स अपडेट होत नसेल, तर पुढे काय करता येईल, किंवा जर एखादा अधिकारी तुम्हाला काही पैसे मागत असेल किंवा कुठलीही कारवाई जे आहे तर ते करण्यास नकार देत असेल, म्हणजे करत नसेल तुमचे कामं, कारवाई म्हणण्यापेक्षा तुमची कामं करत नसेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुकला जॉईन करा आणि तुमचे जे प्रश्न आहेत तर ते विचारा. आमच्या टीमशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून जे आहे तर ते तुमचं काम कशा प्रकारे होईल, किंवा तुमचं कुठे चुकत आहे, किंवा ते कुठे कामचुकारपणा करत आहेत का, किंवा आपल्याकडून काही चुकतं आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चितच तुमचं जे अनुदान आहे तर ते वाढवण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. त्यामुळे काहीही चिंता करू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी जे आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.